ड्रीम पूप चांगलीशी स्वप्नातलीशी. की म्हणजे मी माझ्या पेशंट्सना सगळ्यांना सांगते की तुम्हाला जर ड्रीम पूप मिळालं त्या दिवशी तुम्ही स्वतःला गोल्ड मेडल द्यायचंय. तर ती ड्रीम पूप म्हणजे कशी, तर त्याला म्हणतात ब्रिस्टल टाईप 4 पूप, तर विच इज वेल फॉर्म्ड सॉसेज किंवा सापासारखी, आणि त्याला क्रॅक्स वगैरे नकोत, अशी स्मूथ अशी वेल फॉर्म जर पूप असेल. जर तुम्हाला टाईप 3 ब्रिस्टल टाईप 3 म्हणजे कशी की सॉसेज सारखीच किंवा अशी लंबुळकी अशी वेल फॉर्म पण त्याला थोडे क्रॅक्स आहेत, दॅट इज ऑल्सो एक्सेप्टेबल. पण अनेक लोकांना म्हणजे आपल्या देशात 80% लोकांना विदाउट रिअलायझिंग त्यांना टाईप 5 ची पूप होत असते. म्हणजे अशी की जी लोक म्हणतात आहा आज छान पोट साफ झालं, की म्हणजे भरभरून पसरलेली पातळशी, म्हणजे एकदम डायरिया सारखी पातळ नाही पण अशी जी फ्लोट होते. प्रत्येक पेशंटना हा प्रश्न आम्ही विचारतोच, त्याच्यावरनं ठरतं तुमचं आरोग्य कसं राहणार आहे ते. तर त्यामुळे टाईप 5 पूप मेजॉरिटी लोकांना असते. त्याच्या मागची कारणं म्हणजे की अनेकदा फॅट कन्झम्पशन खूप जास्त असतं, म्हणजे पूर्ण दिवसभरातनं आपण तेल आणि तूप किंवा इव्हन वनस्पती वगैरे जे काही खातोय, नमकीन फरसाण असं, त्याच्यातनं ओव्हरऑल फॅट जास्त असतं. किंवा बरेचदा लोकांना पचत नसतं, म्हणजे जसं दूध ज्यांना पचत नाही, लॅक्टोज इंटॉलरन्स ज्यांना असतो त्यांना टाईप 5 पूप होतं.